वैशव काय करते? काय नाही आवरीत काय ते कांदा काढाय आले मग तिकडे निघणार होते म्हणलं घरातला आवरावून मग निघा होती अजून ओरखलं नाही. नाही आता मग सगळ्यांना जेवायला बिवायला करून घातलं ना. बरं कांदा तर काढावं लागते त्याला नाही बाजार ते बाया बोलायला लागल्या ते बाया येतात येतात ना. येत म्हणले मग माझं काय नाही मग भाकरी बांधायची आणि लगेच निघायचं. पण त्याला माग म्हणते तू किती ती म्हणतात 15,000 रुपये काढून गरज आहे म्हणल्यावर आपल्याला घ्यावं लागेल करून. मग आता घेवलं अरे ते मागचे पैसे राहिले ते आता त्या काय औषधावाल्याची मागच्या खोरापणीची. आता झालं पिकाचं वाटोळं पण आता आपल्या हातात आता थोडी याचं काय व्हायचंय बाबा? काय डोकं चाला नाही आता माझं बी. अरे डोकं आवड झालं यांनी तू चालन माय काय पळत आहे. पण आता ते काय वावरात ठेवून काय जाऊ दे करणार आता आहे? वावरात ठेवून तरी काय काय करणार करणार आता? त्याला करावं तर काढणं लागेल. गरजेचंच आहे ना. बरं नाही माणसं आले निदान आपण दोघं कमाय ना टुपटुप काढावंच लागेल ना. मला पांड्या लागलं वाटतं सगळं तर पांड्या, तू आणि मी. हा आपण तिघ जण घेऊ काढून. नुसत्या बाया काटाय ठेवू माग हा आपण जरा सकाळचं लवकर जाऊ. मग काय तसंच तू करावं आहे ना लागतं. 4-8 दिवस जरा मेहनत घे तसंच करणार लवकर उरकीत जा. लवकरच उरकेतील नाही म्हणजे तर कसं रुपया बी नाही टपाटप राहणार त्याच्यात आपल्याला. ते तर होणार आहे ते माझ्या त्या लोकांची पांड्याला म्हणावं, देणदारी किती शाळेत आहे. मिळते ना सध्या जाऊ नको. लोकांची 4-8 दिवस. देणदारी किती आहे. हा सांगते मी त्याला ती सगळं सांगते. पळत आहे उठत आहे असं लई पळत आहे काम ना धंदा करीन आणि काय त्याला व्हायला कसं वाटत शिक्षण महत्वाचं काय वाटत महत्वाचं शिक्षण काय करते इथं करायच्या मोठं टाइमला शिक्षण. करीन पण आता सांगते मी त्याला मग आता समजून. ती काय बारीक आहे काय? करायच्या टाइमला बरोबर करते. तिथं मला तर त्याच्या कवा पुस्तकं नाही नजर पडत हातात कवा वाची ती संध्याकाळचं वाचित असतं आता मला बी नाही नजर पडत आता मला माझ्या कामामध्ये टाइम भेटतो का? आपण ती नक्की शाळा नीट शिकत आहे का? मग शिकत आहे. का शाळेत जाऊ त्याच्या? पण काय नका तुम्ही नको. पंचायती करून मी डबा बांधून आणते हा. जायचं आपल्याला. हा चल मग इथं पंचायती करत बसलं का तिथं उशीर होईल. त्याच्यापेक्षा इथूनच जेवण चल ना मग काय परत तिथं जाऊन जेवायचं. आता तुम्हीच म्हणले डबा घ्यायचा हा आहे. नाही घ्यावा लागेल दुपारचा घे मग काय सगळाच घेत काय ती सगळंच घेते आता गेल्या गेल्या खायला बसा तिथं तात्या. परत. काय खायला रे. काय करता? बरं झालं पांड्या आला. हा चल बरं बरं जा. रानात जायचं आपल्याला. कांदा काढायचा रानात नाही मी घर बाहेर निघलोय थोडं मित्रांबरोबर. जरा बाहेर निघालाय. अरे घरचं कांदा राहिले काढायचे लोक रोजाने यायला लागले ते मरणाचे पैसे मागायला लागलेत. ती तिघांनी काम मी करू का आता? काढलं तर ती मरणाला काय? तिचं होईल. कशाला मग काय तू काय साहेब बेब झाला काय? 300 रुपयात बाई. अरे 300 रुपयात 300 बाहेर रुपयात बाई लावा का तुम्ही रोजाने माणसं कुठं काय कुठं न्यायचं एवढं? बघितलं काय आमदार बघ आमदार आपल्याकडे एवढे पैसे नाही रोजाने बाया लावा एवढे. अरे काय माणसं आहेत तुम्ही आज मजुराशिवाय काय होतंय काय येत काय घरच्याने मरायचं काय पावसाचे दिवस आहेत घ्यायचं लवकर उरकून. आपल्याला आपण कष्ट केल्याशिवाय होणार नाहीये. नाही, ती- ती जाऊ तू दे. एक काम कर 4-8 दिवस कुठे जाऊ नको ती कांदा काढू लाग. हा. नाही नाही, मला आहे ना, मित्राबरोबर जायची आम्हाला जायची जरा फिरायला ते बाहेर. नाटके कमी कर आपलं बरं, आवरण मी आहे ना ते कवा भाकरी जातोय मी कवा तरी जातोय मला मला माहितच नाही आपल्याला रानात जायचं मी भाकरी बांधून मी आणते. जाणार नाही 2 मिनिटं ऐका इकडे. काय आलंय असं आहे मला 10 लाख रुपये पाहिजे. 10 लाख रुपये. तोंडात बरं बसत आता 10,000 नाही ना लोकांना द्यायला. काय म्हणजे गाडी घ्यायची आपल्याला 4 साठी. 4 चाकी गाडी हा. आणि तू कोणाला तुला दाखवायची? आवडते. खटरा ती पॅशन घेऊन बंब. आणि कुणाला दाखवतो 4 अरे पण आता काय करायचं त्या गाडीची आपल्याला? माझे सगळे जोडीदार मोठाले ती मला अपमान अरे होत त्यांनी मोठं पांघरून घेतलं मग आपण नाही घ्यायचं मोठं पांघरून आपलं हाय तेवढ्यातच राहायचं. आपल्याला पैसे नाहीत का? आपल्या कोण येणार पैसे आहे तर पैसे माझ्या पिकाचं वाटोळ झालंय आता इथं बायाला पैसे द्यायला नाहीत. चालूच असतं शेतकऱ्याचं काय जगायची का नाही. पागला नको करू ग. अरे कशाची लाय पण मी काही नको का पाहू. आम्हाला नाही काय लाईफ तुम्ही पैसे तुला द्या. आत्ताच लाईफ आहे. तुम्ही मला फक्त 10 लाख रुपये द्या फक्त 10 लाख मागतो. फक्त तेवढेच लागत आहेत का? फक्त मागितले तरी फक्त 10 लाख रुपये. म्हणजे कसं काय 10 रुपये मागवतो. अरे. मला एकट्याला गाडी होणार आहे. 10 लाख कमवाय किती दिवस लागत आहेत तुला माहिती का? किती दिवस लागतील? किती ते लागत आहे? किती पिकं काढावं लागते? आपले तर 7-8 एकर जमीन एका वर्षाचं उत्पन्न आहे तेवढं. मी पुढच्या वर्षी चांगली शेती अरे. मी पागल झाली गेड लागली. तू एक भाकरी काम बांधते, कर, तुला रानात गाडी- जायचं, गाडी रानात घ्यायची. जाऊ आपण. थांब 2 मिनिटं पागल नको करू भाकरी बांधते रानात चल. तू मला पैसे दे. माझ्या नावावर काय आहे? चेक? चेक पुस्तक आहे ना. कोणत्या चेकात राहिले मग आता बाबाला काय रानात किती काय अरे. लागत आहे? तू सहज 10 लाख रुपये बोलत तुम्ही आणि ती गाडी घेऊन तुला शाळा शिकायची का गाडीत घेऊन हिंडायची? शाळा शिकन गाडी घेईन आणि का नुबी रानातलं काम करतो ना मी कुठं नाही आता काय आता इथून माग काय तो कमी पार्ट पाडले काय का शाळा शिकून? तुम्ही वाद नका घालू माझ्याबरोबर. मग आता काय करतो बरं, आम्ही आपण? वाद बीत नाही घाली रानात चल तू गप. अरे पण एक गाडी आहे ना आपल्याला काय गरज आहे आता? नाही ना मला पाहिजे नाही जोडीदार सगळं मोठा मला गाडी अरे पाहिजे. ती लाख मोठा लिहिते लोकांनी सरी घातली म्हणून तू दोरीने फाशी घ्यायला निघाला का लगेच? पण आपली त्याच्यात काय प्रतिष्ठा वाढन का नाही गाडी घेतली? अरे पण करायचीच काय आपल्याला ते प्रेस्टिज काय म्हणतो त्याचं प्रतिष्ठा काय घेणं देणं? प्रतिष्ठा. आणि कुठं गावात काय तुझ्या झेंडा बिंडा लावायचा का माया लावायचा? मग काय लोक काय झेंडाच लावतात काय? ऐक आता ना. काय ना तुला सांगू का एखाद्याचं आहे ना वाट्यावर जरी गाडी पलटी झाली ना ती विचारित नाही ती म्हणते पेलेला असेल ती आणि तू निघाला गाडी घेऊन गावात दाखवायला. ते मला काय माहित नाही मला गाडी तुम्ही पैसे देताय का नाही हे सांगा गोष्ट. पैसे नाही भेटणार पैसे कुठून देतो तुला एवढाले पैसे तू काय सहज बोलतोय म्हणजे?
मला माहिती कुठे पैसे तुम्ही देणार आहे का नाही देणार आहे. एवढं सांगा मला. ऐक ना देऊ शकत नाही पैसे नाही काही नाही रान सारखं आम्हाला तुम्ही बाबा येते काय म्हणजे पैसे ए, बावड्या नको करू. अरे ती काय घरात बँक बिंक काय चाललं घरात येते यार, तू अंगावर पांड्या. तुम्हाला मी शिस्तीत सांगितलं का नाही मला पेमेंट पाहिजे म्हणजे पाहिजे. शिस्तीत म्हणजे हा. तू काय माझ्या बाप बी काय ते काय असेल ते आहे मी काय आज बारीक नाही राहिलो मला पैसे द्या मला तुमचं वाद घालायचाच नाही. ऐक पांड्या तू कोणाचं रान नीट सारखं बोल. आम्हाला तू बाबा आहे अरे येडा बिडा झालं अरे इकडे ये. बाहेर कामवायची 2 रुपये अक्कल का चाललं की पैसे बघा कुठे आहेत काय काय आहेत. केलं आणि बरं कुठे आहे पैसे जा घरात आहे तू असं घेऊन ये. आतापर्यंत मला काय दिलंय का काय आणि मग ही काय असंच मोठा झाला काय गटारा गाडी दिली घेऊन तेवढी अरे ती तरी काही कमी काय लाखाची गाडी आहे ती ना मला हात उचलायला लावू नका मी येते हात उचलायला सांग रे तू एवढा शाळा काय हात उचलायला बापा हा? समोर तुझा बाप कुठं गेलाय तुम्ही देणार ना पैसे पैसे देत नसतो पैसे बिशे काय नाही देतच हो नसतो का आम्हाला चल राहणार नाटके कमी कर माहित नाही मी काय काय म्हणजे वाटत असेल की तुमचं ऐकून घेईन येते एवढा फास बनला काय तू पागल झालंय पोरग तू तर आमच्या चांगड्या आमच्या गाड्या टाकाय निघाला हा मग तुमचं आयुष्यच गेले असं मला नाही माझं आयुष्य घालवायचं अरे पण माझं काय म्हणणं आहे तुला गाडी घ्यायची ना, काय स्वतः म्हणणं? ना तुमचं म्हणणं रुपया काय देत मला नसतो माहिती. देतच नसतो तुला देत 1 रुपया नाही देणार हा काय नाही देत बघा ना काय करशील काय करीन मग मला मी ठरलेलं हा, बरं काय करत तुला कर चल हा. जा तू तुझे काम बघ पळ जा आम्हाला आम्हाला उद्या आमचं बघा, काम बघू दे. हो. जगाला पैसे सहज बोलतो 10 लाख रुपये बापाच पेंड आहे का तुझ्या जा ना बाबा पाण्यात जा ना तुला राहत नाही काम करायचं जा ना आम्हाला तरी करू दे बाबा जा मी पैसे घेणारच आणि तुम्हाला दिसन काय होईल मग तुम्हाला जर का काय घरात नीट वातावरण ठेवायचं दिसन ना मग तुम्ही ठरवा दोघं जण काय पैसे देत नसतो जा तुला काय करायचं ते उद्याचा कर. दिवस दिसणार अरे नाही. देणारच नाही माझं तरी दिसणार नाही तुमचं तरी दिसायचं येत आहे अरे काय वागत आहे पोरग भावटानेच करायला लागले बरं चला राहणार जरा उशीर झाला मी आले भाकरी घेऊन हे कर काय तिथं डाबा घे बांधून चल तिथेच खाऊ चल हो कुठे मी तुमच्याकडे निघाल तिथे रानात चालले. रानात चालू आहे आता कांदा काढायचे आहेत कांदा काढायचे तुम्ही हा. त्या कांद्याला बाजार मध्ये जरा काय करता आता काढून? मस्त बाजार नाही चेअरमन सगळं खरं आहे तुमचं पण आता काढ वावरात ठेवून जमन का पाटानं सांगितलं असेल ना घरी काय का नाही काय काय पैशाचं? सांगायचं? हा ते गाडी घ्यायसाठी पैसे हा, मागत ते होता, पण आता गाडी घ्यायसाठी? नाही एवढे पैसे ते म्हणतो गाडीच घेऊन दे कुठून आणणार एवढे पैसे नाही जात 5 लाख रुपये घेतले माझ्याकडून काय हा उसने म्हणून तुमच्याकडून हा पाच त्याच्या लाख? कुठं? हा त्याच्याकडे निघाला होता म्हणलं कुठे गेला ते तुम्हाला घरी माहिती लागतात घरी 5 लाख कशाला घेतले पाच- पण नेमकी घरी लागतात म्हणलं मी दिलं मग तुम्ही कारण विचारायचं ना घरी काय लागत अहो, आहे? पण सांगितलं असतं. मला एक सांगा मी सांगितल्याच्या मला फोन करायचा एखादा तुम्ही ते म्हणलं 8 दिवसात माघार देतो आणि एवढं काय अर्जंट काम होतं असं आता मला तरी काय माहिती, त्याला विचारा ना तुम्ही एवढं काय अर्जंट ते इतके खोटं 5 नाव लाख राहिलं. रुपये हा. ना. अहो तेच कुठे गेला तुम्ही माझ्यासमोर त्याला कबूल करायला लावतो तुम्ही बघ आता ह्यो काय उद्योग करून ठेवलंय ते त्याच्यामुळे पैसे नाही. मग मी बी ते- असे काय कॅश नाही दिले मी चेकनीच दिले हा हा अहो एक शब्दाने तरी सांगायचं ना राव तुम्ही हा ना तुम्ही आणि मला काय म्हणले म्हणतो? दोन काय राव, करावं घरी तरी? कमीत कमी रक्कम बी तुम्ही बारीक नाही दिली 5 लाख रुपये म्हणजे जोक वाटला का तुम्हाला तुम्हाला लागते म्हणलं लागत शेतीच्या कामाला कुठं काय 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 घ्यायचं असेल पण- tractor पण- बिक्टर. करायचं, तुम्हाला पोरं एवढं माहिती आहे ना टाकतात. मग परपंच कोणाच्या हातात आहे काय आहे, एवढं तरी आता तुम्ही मला कमीत पोरगे कमी- बी आले ना बराबरीला अहो, लाख आलंय पण तुमचं विचारणं काम होतं ती नाही विचार मी दिलं मग चेक 5 लाख रुपये देणं म्हणजे पण 8 दिवसासाठी लागतात म्हणलं काय तुम्ही ओळखीचे आहेत आणि पैसे माणसं आहेत म्हणले काय अडचण नाही काही तुम्ही काय उद्योग वाढून आले ठेवले? असतं अडचण काय मस्त काय काय केलं रे? त्यांनी काय गरीब काय काय केलं 1 रुपयाने दाखवलं आता काय करणार आम्ही मला रुपया पैसे दाखवा ना मग घेतलेत कशाला मग ते तुम्ही विचारलं पाहिजे ना. आता विचारतो आता तसं ते ना तुमची मोठी चूक झालेली पण जाऊ दे आता विचारतो अहो, त्याला काय आता भानगड, समजा काय केलं सहज- त्याने सहज बा तुमच्या एखाद्याकडे उचलत पैसे नाही टायमाला आले समजा तुम्ही म्हणले मला दी 5 लाख सहज दिलं ना 4-8 दिवस कोणाला देत नाही का हो? द्यायला देत पण काय होतं पोरा सोराचं एवढं हा सोपं लय नाही. दिवसांनी त्याचं म्हणलं असतं मग मी म्हणलं असतं बा घरी विचारलंय का घरी विचारू काय असं काहीच नाही ना म्हणजे नुसतं द्या म्हणलं ना, तुम्ही लगे दिली आदल्या दिवशी आलता म्हणला उद्या मला 5 लाख रुपये लागते आपण कशासाठी काय तुम्ही विचारायचं ना राव. काय म्हणलं मग? मी विचारलं नाही म्हणून त्याला काय लागतं म्हणलं काय आला तर मग तेव्हा मीच विचारलं त्याला उलट घरी म्हणलं सांगितलं बरं, घरी ऐका ना हं. बरं, आज ती घेतली असत्या आम्ही त्याला विचारतो आणि जसे थोडे थोडे करून आम्ही तुमची देऊन टाकू जर घेतलेले ते हा असतील म्हणल्याच्या हा, पुढं. हा म्हणलं तर हा. आम्ही पण विचारून घेतो काय घेतले काय नाही काय जर आणि मी चांगल्या चेक दिलं कामाला म्हणलं घेतले काय पुरावा आहेच ना तसं माझ्याकडे. बी- नाही नाही तुमचा पुरावा बघा नाही, पण नाही, शक्यतो तुम्ही- तर आपल्याकडून नाही भेटायची बरं का 90%. नाही ऐका ना काय होतं अरे ह्यो असा लाड चांगला नाही अहो ऐका ना त्या पण पोराने थोडी रक्कम नाही अरे 5,000 रुपये आहेत का ती त्यांची काय चुकी? हा? माझी काय चुकी मी चल देईन देऊन देऊ कसा द्यायचा आहे त्याच्या बरं, पद्धतीने आपण बोलून तर बघून तेच संग आपण 1 रुपया बी नसतो देत
काय बघतो केलं तो असं तुला काय त्याच्या करायचं पद्धतीने, काय नवीन धंदा अहो, नाही, चालू केला बोलत असेल. ना बघू नुसतं. हा तू बोल तू तुझ्या पद्धतीने आपली बोलायची बी काय विषय नाही. हे आपलं तर काय चाललं नाही. तुम्ही त्याच्याकडे बघा आता, त्याला विचारा. आता मी जातो इथून माघारी, माझे पैसे तुम्हाला द्यावाच लागतील. वर्ग तुमचं आहे म्हणलं तुम्हाला द्यावाच अहो, लागणार पण आहे तुम्ही ते. विचारायचं काम होतं की देऊ का नको म्हणून तुम्ही आता अशा त्याला मी आला- विचारलं, तुझ्या बापाला विचारलं तुम्हाला मी का? एक सांगतो त्याला विचारा तुम्ही तुमच्या पैशाचं तीन जाणं तुम्ही जाणं नका असं कसं मोकरला काय टाइम तुम्ही? टाइम घालायची काम असं करू. उलटी धंदे अहो, करता तुम्ही असे. काय 5,000 रुपये नाही दिले राव तुम्ही सरळ सरळ 5 लाख रुपये हातावर देता म्हणजे विचारणं काम होतं. त्याला बाप होता आई होती. अहो, तुमचं ते मला काम बापानेच होतं. लावलंय मला उद्या तुमच्याकडे. उद्या जर एखादा आला द्या मला उद्या 10 लाख रुपये देणार का तुम्ही का गप्पुनी? जवळ मला वाटलं तिथंच माणूस अहो ना. लाख आज जवळचा आहे पण एक फोन आहे राव तुम्हाला मोबाईल आहे मला मोबाईल आहे. पण ते सांगून जेवतो मी बापाला विचारलंय म्हणून त्याला म्हणलं मी. बरं बघू काय असेल ती जाऊ दे चल रे बरं तुम्ही जाल, तुमच्या आपले व्यवहार होत नाहीत का? अहो लाख होत्यात पण मी येतो त्या टायमाला देता ना हा. तुम्ही. आज पोराच्या हातात गप कोणी पैसे देऊन टाकलेत म्हणजे म्हणलं आलं बरोबर दिला पण असं ऐका त्याच्याकडे कारभार. दादा, मी विचारते हा, हा. आणि जर असं काही तर तुम्हाला तसं फोन लाव. बरं. चालेल, तुम्ही घरी इकडं चला. आपल्या बरोबर दारात नंतर जाऊ तुम्ही बरं, घरी चल. चला. घरी जा आधी पाका घरच उद्योग. लय उद्योगच झाला बा पैसे देऊन. काय पोराने उद्योग करून ठेवला. आपलं कसं डोकंच आहे. अरे 5 लाख रुपये घेतले म्हणजे जग डोके आहे. का येडे आहेत का आणि त्याने तुम्ही? 5 रुपयाचं बी घरी काय आणलेलं नाही. 5 रुपयाचे नाही 5 पैसे दाखवले घरामध्ये. 5 रुपये कुठून आले तुमचे? काय केलं असं बरं काय माहिती बा आता काय केलं काय नाही. तरी तुला म्हणत होती 6 5 शिकत लाख का नीट. काय केलं असं? 5 लाख अहो 5,000 उडवायची म्हणलं तिथं हे होतंय. अरे 5 हे लाख आणि एक तर हे पैशाचा उद्योग एक तर मालाचे पैसे व्हाय ना तर हे पोराने कसला उद्योग वाढून आज ठेवला एवढी रक्कम आहे तुमची तर मला टेन्शन. हिवताप आल्यावर नाही. आणि ते आणि ते- राणा जायचं सुद्धा विचार आहे. हातपाय का आले आणि देणारा तरी अकल आहे का मला सांग बरं. तिने कसं काय द्यावं बरं विचारलं ते काय तिने मला. 5,000 दिल्यात का काय 5 रुपये दिले सारखं म्हणतोय 5 लाख रुपये दिलेत म्हणजे काय आपलं डोकं आवड झालं. बधीर झाली. अरे बदल नाही याड लागन येडी काय त्यांनी सांगितलं की आता काय करणार. काय सांगायचं बाबा ते त्याच्यामुळे जरा ती दावत आहे काय नो पैशो हा बोल ना. ये ना कवा आली? आत्ताच आले. पाहुणे आले. ये बस. ते मी का ग बाई का अशी बसली एकदम टेन्शन मध्ये? बसली म्हणजे आता बसले ग थोडस. हा. आता काय सांगून उपयोग टेन्शन काय काय का बरं? आणि दुखत होत तुझं, तुला ऑपरेशन करायचं होतं म्हणून म्हणलं तुझा तर काही फोन आहे ना. मग तुमचा फोन बी लागत नाही एक कुठं नाही. ऑपरेशन कोणाचं ऑपरेशन कशाचं? हिचं ऑपरेशन कशाचं? काय दुखत आहे ना तुझं ऑपरेशन करायचंय ना. आता काय दुखत आहे दुखत आहे. मला पांडाने फोन करून सांगितलं काय म्हणला की आईचं लय दुखत आहे ना ऑपरेशन करायचंय आणि मावशी तू पटकन ये म्हणून. हा हा 5 लाख रुपये घेऊन ये म्हणलं. आणले तो हा का दिले पांड्याला? दिलेत मी त्याला. सोय ऑपरेशन साठी ते म्हणलं आधी पैसे ऍडमिट करायचं ये तू उद्या मला म्हणला. मी कालच त्याला 5 लाख रुपये दिलेत. काल दिल्यात हा पाहिलं आता यांनी मात्र कार्यक्रमच लावला गाडी तुझा आमचा फोनच लागला नाही मला. हा फोनच 2 दिवस झाले गायब आणि आहे. stand वर- मी तेच म्हणत होते मा मोबाईल नाही मा मोबाईल सापडा ना. मोबाईल तर सापडा ना पण त्याने अजून एक गावात किस्सा करून ठेवला. आता तुला काय सांगू. अहो तेच किस्से एवढं पाहिजे मंद झालंय डोकं धरून डोकं बसलो आमचं. आणि अधिक तुमच्याकडचा वेगळाच किस्सा मोठा वाढलो. काय बरं, झालं? इथं घरातली जाऊ द्या पण ते दुसऱ्याचा माणूस आहे ना ते त्याचं तेच किती ना. अवघड आहे. अगं, अरे पण मी म्हणतो जाऊ ऐक दे ना. कोणी कसं असू दे 5 लाख रुपये मला लय टेन्शन आलंय पोरांनी ना कुणाकडून तरी दुसऱ्या माणसाकडून गावातले ना 5 लाख रुपये घेतल्यात थोड्या तितके तुझ्याकडून 5 घेतले. आता टेन्शन आलंय अगं. आणि सकाळी यांना डावलंय 10 लाख रुपयासाठी. अरे देवा. 10 लाख दे म्हणलंय आणि मग कायच ऑपरेशन नाही मग काही दुखत नाही काहीच नाही पाहिजे थंड ते मी. का असं सांगितलं असेल पोरांनी ते? काय करून ठेवलंय त्यांनी मलाच काही कळा अहो 10 लाखाचं का बिरीज लागली आता जोक आहे काय अवघड आहे बाबा. हा. आणि मी एका शब्दावर दिले ग. 10,000 20,000 असं काही नाही. लाख लाखावर त्यांनी 5 लाखाच्या आत कोणाला मागितलीच नाही. पण आता दोन्ही 5-5 लाखावर झाले मला पण काय माहिती आता कांद्याचे त्याचे पैसे आले म्हणलं देऊन टाकावं ऑपरेशन बहिणीचं तर. काय सांगावं तुम्हाला आता तो आपण मला फोन अहो, करायचा एखादा ना. फोन तुला लावता ना फोन तुम्ही. लागला हा. नाही का? लागलाच नाही तुमचा फोन तर काय सांगू मी तुम्हाला. नाही, डोकं चालना बाई. आणि मी आले स्टँडवर तर पांड्याला फोन करते आज तर फोनच उचली नाही देव. पाय पाय आले एवढे लांब चालत. म्हणजे फोन नाही उचली ती नाही फोनच नाही उचलले त्याने माझे. आता काय करायचं बोला. अरे आता काय करायचं म्हणजे आणि मी महिनाभर आले काय तुझं करायचं operation सारखं आहे राहिले महिनाभरसाठी तर. मग आता मला काय माहिती आता आली. हे. एक महिन्यासाठी आली तुझ्या operation. जवळ राहायला आली असं राहायला नाही आले ऑपरेशन आहे म्हणून आले मी. हा मग तीच ना महिनाभर हा. म्हणजे समजा ऑपरेशन झाल्याच्या पुढे तुम्हाला हा, मग वाटलं तेच असं ना. राहा जवळ
त्यांनी चांगली ऑपरेशन आता मग त्यात बरं नाही म्हणला तर बाप बी गेलाय त्याला आता माझ्या नावाखाली एखाद्या घेतली असली ती बी एक बरं पडन माय एखाद्याला म्हणायचं मेंदू बिंदूचं ऑपरेशन करायचं याचं अवघडच आहे बाई असलं कुठे पोराला वळण असतं वे अहो ही लाडानी कार्यक्रम झाला हे पोराचा असलं लाड असतं एकुलतं एक आहे, एकुलतं एक आहे. आम्हाला वाटतंय जातंय शाळेत करत शिकतय चांगलं ही चांगलं शिकत आहे पण बघायचं असतं सकाळी दावत होता तुमच्यावर एवढं तुम्हाला कळालं नाही का लक्ष हा नाही द्यायचं उठला. हा. हा त्याने अजून वाढवलं असतं त्याने आणलं असतं 15 लाख लोकांचं बोकाडी कर्ज करून ठेवायचं काय तिथे काय चर्चा कवा काय ना आता काय सांगा आता तुम्हाला चालली. मी आता गेली तू इथून ऐकलं मी तडाच्या एवढं म्हणलं पाहुणे लय काय गडबड झाली कम काय बोला विचार काय काय नाही नाही काय नाही असंच घरगुती ना आपलं. ना आता तुम्हाला सांगायसारखं सुद्धा नाही ठेवलं पोरांनी काय आले काय काय दाखवून धरती माहित होणार आहे अरे आपण काय तळ आता चंद्र दाखवतो का आपण झाले काय काय पोरग निघून गेलं काय पोरगं नाही पोरांनी गेलं मला कुठं निघून केला फोन मला काल म्हणला 5 लाख रुपये पाहिजे आणि आईचं ऑपरेशन आहे तीच ऑपरेशन आणि उद्या ये मावशी तू ऍडमिट करायचंय आज चेअरमन माहिती आहे का तुम्हाला चेअरमन कोण 5 लाख रुपये आणले ते मला नाही दिसत माहिती सर हा? पण तुमच्या घरात काय कोण डोकं लावून घेणार आपण सांगायचं असतं ना त्या पाटला त्यांच्या पोरात बसत आहे मस्त चाललंय आता कार्यक्रम काय हो पण 1-2 शब्दांनी मला म्हणायचं ना राव वाटलं त्यांच्या पोरात माहिती पत्ते बित्ते खायचे ते काय मग ते मोठं त्यांना काय रोग आला 10-20 लाख पडले त्यांच्याकडे आणि ह्यो लोकांकडून घेऊन त्यांच्यात ही करतोय अरे मग म्हणूनच म्हणत होता ना माझ्या मोठाली जोडीदार त्यांचं असन त्यांचं तसन आपली ना अक्कल बंद झाली अक्कल काय आकलेलं काय तुला सांगतो ना लय बेकारी करून टाकली पोरांनी पोरग काय खेळत माहिती का? काय मोबाईल गेमिंग हा काय माय बसले असे माय खालच्या कट्ट्यावर सट्टा बिट्टा म्हणजे काय? लावतो काय ते मोबाईल मधले गेम त्याच्यात पैसे लावते का लावायचे सट्टा लाव मी काय म्हणलं सट्टा चांगला राटा टाकला त्यांनी सट्टा करू करू अहो पण तुम्ही काय अशी शांत बसले बाई मग आता काय करणार आता हा आणि आज तर ती पेशंट गाडी बी दिली नेली ओढून एक जण माझ्या मित्र बघ आता बाई काहीतरी 20,000 नव्हते दिले म्हणून ते गाडी घेऊन गेला मग येईन पाय किती अवघड आहे तुम्ही आई बाप्पा येते कोण येते पोरग काय करतं शाळेत जातं का नाही अहो नाना नाही, तुमचं लक्ष राहायला पाहिजे ना तुमचं जर ध्यानच आता आम्हाला काय वाटत होतं हाय एकुलतं एक जात शाळेत येत शिकत आहे बुवा शाळेतच जात नाही पोऱ्या रात्रंदिवस गावाच्या टपरीवर बसलाय तुम्हाला दिसत नाही का पण आम्ही आता रान सोडून आणि घर सोडून कुठं जातच जातच नाही ना. कसं माहिती होईल आम्हाला मग आता बरी काशीत घातली हे जिरून आता आता कुठून राहिली जिरायची ते काय ते आलाय पांढऱ्याला गे बस आता काहीच विषय नाही काय जिरून आणलं त्याला धरून काय करत विचारून का टपरी बसून काय मोबाईल दुसरंच काय मोबाईल बघा ना त्याच्या काय करा 3 पत्ती एवढं वाढायची काय करायची का तुझं 5 तो कान ठेव थोडी. एवढं वाढायची गरज आहे का म्हणजे काय रे तू देणार आहे ना मी मला सांगितलं मग पैसे दिना मला लागतात आता आठवडा होऊन गेला ना होय रे फोन का उचलला नाही मी आलते माझा स्टँडवर उचलीत फोन तो. आईचं ऑपरेशन होतं मावशीला बोलून घेते तिच्याकडून 5 लाख घेते अरे केलंय काय तो नेमकं काय काय कधी केलंय ऑपरेशन केलं का ऍडमिट जुगार खेळाय काय केलंय म्हणजे काय मी सांगतो ना जुगार खेळाय म्हणून हा जुगार किती जणांचा बुचका करून ठेवा काय माहित? अरे लका कधी गावात नाही मी गाई चेअरमनला काय ते सावकार माणूस आहे 2 रुपये 3 रुपये टाक्याने त्यांनी दिले पैसे त्याचा धंदाच तो आहे बरं तो बी काय वायाला गेलेला नाही ना आधी माहितच नव्हतं ना आपल्याला कुठे अरे पण पांड्या तुला पैसे घ्यायची गरज एवढी काय पडली बावळटा मी एका शब्दात 5 लाख रुपये दिलेत त्याला आता हिच्याकडून पैसे काल घेतले आपलेच येते शेवटी आपल्या का असताना पण चांगल्या कामाला द्यावंच लागते हा? ते काय ते काय घरी अहो. ठेवायचं नसते काय. चांगल्या कामाला पण काय नाहीत ना आता ते ते 1 2 एकर का दुसरं काय पर्याय लोकांचे पैसे द्यावं लागतील तुम्हाला. ओ काय म्हणते त्याचा मोबाईल चेक करा काय करणार आहे आता? मोबाईल मध्ये मी सांगतो ना काय मोबाईल चेक करून उपयोगाचं आहे. ते मला म्हणतात माहिती आमच्याच काय कट्ट्यावर खेळतो, बसतात दररोज यांचे गप्पा ऐकतोय आज लाख आले उद्या 2 लाख आले उद्या 5 लाख लावायचे परत 10 लाख हा 10चे 15 बरं ते पाटला त्यांची पोर आहेत त्यांना काय त्यांना काय मागायला कमी? चाललंय, त्यांना काय फरक पडतो 5-10 लाख गेले तुम्हाला सांगितलं होतं ना मी घरी सांग तुम्ही काय मी सांगितले काय घरी करणार तू सांगितलं आपलं मी. माव? तू बापाचं नाव सांगून पैसे घेतले घरी नाही सांगायचं म्हणजे तुला काय करशील काय मारशील का मला मी देणार ना पैसे म्हणलो होतो ना दे त्याला. ना मग त्यांचे पैसे काय नवरा बायको कुठून शांत देणार? बसले बाई बोला ना सुद्धा त्या पोराला काय काय एक काम बोलणार कर. आहे? आमचं हा? मेंदूच तुम्हाला फार तुम्हाला मी सुजलेलं झालंय. पैसे देईन पण पोर मला घरी लागत नाही पोर काय घेऊन नाही नाही आपली सांभाळायचीच नाही मला पोरगत नको म्हणजे मग कुठं हे करणार आहे आता त्याला कोण घेणार आहे
घ्यायचं तिकडे जाऊ द्या ना, त्याने जशी घेतल्या तसंही करा. जा ना आता आकलून. समजा हे आहे तर मावशीचे पैसे चेअरमनचे पैसे असं कुणी येऊन उद्या तुमच्या घरी मागेल 5 असं गाडी कुठून पण देणार? नेली. कुठून द्यायची? हा? द्यायची कुठून? हा, चांगल्यासाठी जर पैसे गेलेले असले ना तर मी गाडी दिली कुठे असती. नेली रे? मोबाईलला ते सगळ्या ग्रुपला एक मेसेज टाका त्याला फोटो रुपये टाका हा, त्याच्यावर. गावातल्या ग्रुपला टाक. त्याला गावातल्या कोणत्याही माणसाने 1 जर रुपया दिल्यास दी टाकून ती आम्ही जाऊ. टाकून टाकून देऊ. हा, करू काय त्याला मी परत ती टाकून. दुसरं काय? मी परत नाही करणार. मी चुकलं माझं. पाया पडतो मी तुमचं. काय पाय परत नाही करणार म्हणजे एवढं आता 10,000 आता 5-5 लाख रुपये खेळ आहेत काय? तुला लाज वाटायला पाहिजे ते येड्या द्या, झाल्या. टाकू टाकू का? एवढे मोठाले नको टाकू. एवढे मोठाले पोरं त्यांच्या नादी लागला. आपली परिस्थिती काय, आपण राहतो काय, आपले आई बाप करतेत काय, आणि तू खुशाल जुगार खेळा. 10 लाख रुपये, 10 लाख. अरे यांच्या स्वप्नात बी नाही 10 लाख रुपये, अरे माहिती? एक ना मोबाईलचे ना पाठीमागच्या काचा फुटल्या धक मोरल्या फुटल्या आखी रे कांदे इकले ते ना सुद्धा आता. नाही लावायला. आखी कांदे इकले तर 20,000 रुपये नाही व्हायचे, माहिती का? खर्च नाही काढायचा खर्च आता माघार नाही. तुम्हाला शाळा आणि 10 लाखाचा तो कुठं ना वाढीतोय म्हणजे तू कमी करतोय का? हो, हे दोन एका दिवसात लाख लाख रुपये अहो, खेळतात. ह्यो सकाळी पारा अंगा माया दाराधरीची आलता. मग ती पोरं तशीच करते. तर ती नशा असती. अहो, काय आहे असं? आज 10 लाख रुपये हा? तुम्ही दिले असते ना, तुम्हाला सांगतो यांचं बाजूलाच राहिलं असतं, ते बी गेले असते. मी ना मला आले होते आधी त्यामुळे वाटलं येते आधी काय करते, लालूच लागते. हा, आजूबाजूला देतात, पैसे देतात देतात. ती. आणि एकदा 3-5 हुकाला आकडा गुतला ना, हा. ती सुरू झालं. दोघं पॅकच होत नाही मोबाईलवर. आणि याला याला- खेळावं लागत. हा. आणि याला शेवटपर्यंत खेळत खेळत गेला तर याला 4 मिनिटात टायमिंग दिलं जातं. पैसे नाही आणि टाकले त्या अकाउंटला ड्रॉप झाला. पोरांचं म्हणजे काय झालं झटणी आणि मग 3 येते ते चांगली. हा, आणि एवढे पैसे कुठून? आणि 2 जण समोरचे पॅक नाही झाले ना, याला काशीत घालून चालवावं लागत. आणि सेटलमेंट करीत नाहीत ती. ते म्हणले तो Direct जाऊ सर. तुला ओढून घेऊ मारून टाकून म्हणले. अरे पण तुला जायची तिथं गरज नव्हती ना. एवढ्याले पैसे घेऊन तू तिथे जातो. एवढं तरी कळायला पाहिजे किती लोकांच्या बरबाद्या झाल्या. किती आपण दररोज पेपर वाचितो. बरं, शिकलेला आहे तू ना. असा आडान नाही ना. किती खोटं बोलून पोरांच्या पैसे डोळ्यात काय घेतले तर झटणी मग नीन फटमेशी आधी म्हणजे रात्रीत करोडपती व्हायचं ते स्वप्न. या गोष्टीवर सरकारने बंदी आणायला पाहिजे. बरं बाबा, एक काम करा, याला आता काही बोलू नका, काही म्हणू नका. याला एक तर नाही घरात तू आमच्या घरात राहूच नको. तू तुझा नीट चुकलं माझं आहे. मी तात्या चुकलंय. मी जाऊन दे ना, मला विषय सोडून द्या. परत नाही अरे करणार. पण आता 10 लाख कुठून भरायचे? अजून कोणाचे अरे आहेत तू का? चुकलं म्हणायचे म्हणजे चूक 10 लाखाची. विचारता ना अजून कोणाचे आहेत का? अजून कोणाचे सांगा अजून. गाडी गेली आमच्या दोघांचे 5-5 लाख रुपये. अजून गावात कोणाचे घेतले का? मी कुठंच नाही जात. मग दिन हळूहळू. ते मोबाईल घे त्याच्याकडून. मोबाईल दे इकडे. मोबाईलच आण इकडे मोबाईल. मोबाईल दे. नाही नाही त्याला मोबाईल वापरायला देऊ पण नका आणि काहीच नका. आलं का नाही बघा नको. हा काय गरज नाही. बरं, असं असं काय काय आहे? नियोजन पैशाचं तर बघा, नाही तर संध्याकाळी या. ती जमीन द्या, खालचं तुकडं नावचं करून तुम्हाला 10 लाख रुपये देऊ. आता मापला काय सांगायचं का आम्ही? नाही बरोबर आहे. आम्हाला जाऊ द्या, काय घेणं नाही. आमचे- बरं, ऐका तुमचं ना. पोरगं बघा. जुगार खेळू, नाही तर तिकडे वाटोळ करू. बरं पण आम्ही आमचं ऐका ना, आम्हाला जमीन द्यायची नाही. आम्ही ती संध्याकाळी सांगू. हा चालतंय. तुम्ही या. 1 मिनिट चेअरमन, मा काम आहे ते. बरोबर आहे ना. म्हणायचं नाही नका काळजी करतो मी. काय करतो तुम्ही तिकडे काही मिळूनीचेच 5 लाख रुपये देते राहते माग आणि तो कष्ट करून ते चेअरमनचे सगळे पैसे फेडायचो. ऐक ना, हम्म. तू आता 5 लाख दिलेत, त्याला दिले. एक काम कर, आता मला थोडेफार पैसे दे. चेअरमन काय रुपया यांचे करून घेणार आहे काय तू? यांचे पैसे देऊन टाकते. नाही त्यांचे पैसे घ्यावं तुझे लागतं. पैसे होय, मी काय मी check नाही दिले. हा माणूस आहे ना, ऐक. लालची माणूस वावर घ्यायला बसलेलाच. नाही माहिती बसलेलं आहे. माझ्याकडे आणखी आहेत 10 लाख आहेत. मी ह्यांचे 5 लाख रुपये देऊन टाकते हा. आणि मग तुम्ही मला 10 लाख मी रुपये द्या तुम्हाला- तुमचे हा, तुला 10 कांदा लाख. बिंदा गेले. अख्खे तू कष्ट करून ह्या बावशी फेडायची तो. हा, चल, 10 लाख करा. हा. ओ, चेअरमन तुम्हाला उद्या पैसे आणून जाऊ. काय ना ए, 2 चल, दिवसांनी चल. द्या राव तुमच्या विश्वासी माझा. चालतंय. ये रे चहा पिऊन जा मग. नाही नको चहा नको आता. थांब बॅग घेऊ तू दे. हिट आता कुत्रे मारी जा.